नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त ओंकारेश्वर पूल येथे हजारो कार्यकर्त्यांसमवेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माणूस मारता येतो, विचार मरत नाहीत. 20 ऑगस्ट 2013 महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा दिवस. ज्या पुण्यात समाज प्रबोधनाची बीजं रोवली गेली, त्याच पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारख्या विवेकशील, संयमी, लढवय्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली. अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यांना विज्ञानाच्या आधारे विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला ती गोळी झाडली नव्हती, तर पुरोगामी विचाराचीच हत्या करण्याचा हा प्रकार होता. माणूस मारला गेला म्हणून विचार मेले नाहीत, तर दाभोलकरांचे विचार अधिक जोमाने अनिष्टचे कार्यकर्ते पुढे नेत आहेत. डॉक्टरांनी पेटवलेली विचारांची मशाल अशीच तेवत ठेवून अखेरपर्यंत पुढे नेऊ, असा या निषेध मोर्चामागचा उद्देश काळे झेंडे दाखवून व्यक्त केला. आज 365 दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या तपासाला कुठल्याच मार्गाने यश आलं नाही. हीच सर्वात मोठी खेदाची बाब आहे आणि या निमित्तानेच दाभोलकर विचाराचे सर्व कार्यकर्ते त्याच ओंकारेश्वर पुलावर एकत्र येऊन शाहू फुले आंबेडकर, आम्ही सर्व दाभोलकर म्हणत नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले आणि या स्वरांजली मोर्चाने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची ती अखेरची पहाट पुन्हा एकदा सगळ्यांच्याच मनात जागी झाली. संपूर्ण 1 वर्ष उलटून गेलं तरी या निर्घुण हत्येमागचे खरे सूत्रधार हाती आलेच नाही. या नाकर्तेपणाचा स्वरांजली मोर्चातून सूर उमटला. पण आता तरी सरकारला जाग येणार का, की अजून हातावर हात ठेवूनच तपास कार्य जैसे थेच चालू ठेवणार? पाहूया स्वरांजली मोर्चाची काही क्षणचित्र. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
10 वर्षात जगात चौथी औद्योगिक क्रांती घडवणार असे भाकीत अर्थतज्ञ संदीप वासलेकर यांनी वर्तवले. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी व आध्यात्मिक विचारवंत स्वर्गीय पाणकुंवर फिरोदिया यांच्या 27व्या स्मृतिदिनानिमित्त वासलेकर यांचे भारताच्या भवितव्यासाठी आता हवे संपूर्ण परिवर्तन या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर शांता कोटेचा, अरुण फिरोदिया व डॉक्टर जयश्री फिरोदिया आदी यावेळी उपस्थित होते. नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, जेनेटिक्स आणि अर्थशास्त्र यामध्ये पुढील 10 वर्षात बदल होणार असून जगात चौथी औद्योगिक क्रांती घडणार आहे असे भाकीत अर्थतज्ञ आणि स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी पुण्यात वर्तवले. आपण ज्या वेळेला विकास 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 म्हणतो तर आपण पुण्याहून दिल्लीपर्यंत कसं जाता येईल ह्याचा विचार करतो. आपण पुण्याहून ध्रुवतारेकडे कसं जाता येईल ह्याचा विचारच करत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की केवळ विकास हा सफिशियंट नाही, हा पुरेसा नाही. तर आपल्याला इकडनं खूप मोठी झेप, प्रचंड मोठी झेप कशी काय घेता येईल ह्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आता जर ती झेप घ्यायची असेल तर त्याच्या 3 पायऱ्या आहेत. एक आहे सुराज्य, गुड गव्हर्नन्स. दुसरं आहे समाजाची संरचना म्हणजे सोशल रिकन्स्ट्रक्शन. आणि तिसरं आहे सर्वांगीण उत्कर्ष, एक प्रकारचा रेनेसान्स, समाजाचा सर्वांगीण सर्व दृष्टीने होणारा उत्कर्ष. त्यापैकी सुराज्य जे आहे, गुड गव्हर्नन्स आहे, ही देण्याची जबाबदारी सरकारची असते. सरकार आणि ते पॉलिटिकल लिडर्स आहेत, राजकीय व्यवस्था जी आहे त्यांची आहे. समाजाची संरचना करायची आहे त्याची बहुतांश जबाबदारी आपल्यावरती आहे, समाजाकडे आहे. आता सरकारचा पण त्याच्यामध्ये रोल आहे, पण प्रायमरीली आपली जबाबदारी आहे. पण त्याचा सर्वोत्कर्ष करायचा असेल तर सरकार आणि समाज, नेते आणि नागरिक ह्या दोघांनाही एकत्र राहून एकत्र काम करून सर्वोत्कर्षाच्या दिशेने जायला लागेल. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. बायोडिझेल स्टेशनचे लोणीकंद येथे अनावरण करण्यात आलं. भारताला ऊर्जेत स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाला अनुसरून माय इको एनर्जीने अपारंपरिक डिझेलचे पहिले इंडिझेल फ्युएलेस स्टेशन लोणीकंद पुणे येथे सुरू केलं आहे. सक्षम आणि पर्यावरणाला अनुकूल असा इंधनाचा उपाय देणे हा हे केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश आहे. जगभरातील सर्वच देशाचे सरकार विविध प्रकारातून ऊर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना माय इको एनर्जीला विश्वास आहे की आम्ही घेतलेल्या पुढाकारामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे. माय इको एनर्जीला विश्वास वाटतो की नव्या संशोधनामुळे व्यवसायासाठी लागणारा खर्च कमी होईल आणि आर्थिक वाढ आणि विकासासाठी आणखी गुंतवणूक होईल. एमईईच्या लोणीकंद येथील पंपातील इंडिझेल बायोडिझेल हे मुंबई, पुणे आणि नाशिक येथील वाहनधारकांना अनुभव घेता येईल असे राजू निकम यांनी यावेळी सांगितले. 100% जैवघटकांपासून बनवलेला असल्या कारणाने त्याच्यामध्ये कार्बन एमिशन्स 90 ते 95% कमी करण्याची क्षमता कम्पेअर्ड टू नॉर्मल बायोडिझेल अशी आहे. त्यामुळे पर्यावरणाला त्याचा बराच फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.
चौथी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ह्या फ्युएलमध्ये ऑलरेडी 10% ऑक्सिजन असतो, त्यामुळे कंबशन जेव्हा होतं ते जास्त एफिशियन्सीने होतं, त्यामुळे मायलेज काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आणि पाचवी गोष्ट अशी आहे की ह्या बायोडिझेलमध्ये लुब्रिकेशन म्हणजे वंगणन क्वालिटीज काही प्रमाणात असल्यामुळे इंजिनचं वेअर अँड टेअर हे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. योगाचार्य BKS अयंगार यांचं वयाच्या 96व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. योगाचार्य BKS अयंगार वय वर्ष 96 यांचं आज पहाटे 3:15 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अयंगार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या आठवड्यात प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर पहाटे 3:15 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे प्रयाग रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शिरीष प्रयाग यांनी सांगितले. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज ते नाही आहेत, पण आमच्यामध्ये आहेत अजून. कारण ते जाताना देखील शेवटी ते म्हणाले की ठीक आहे, बाहेरच्या शरीराला त्यांना काय काय उपचार करायचे ते करून देत, मी आतून शांत आहे असंच म्हणाले. आणि त्यांना आपलं कार्य पूर्ण केल्याचं एक समाधान होतं. म्हणजे त्यांनी इतकी पुस्तकं वगैरे लिहिली किंवा इतक्या लोकांना शिकवलं, तर ते म्हणाले मी ह्या वयात आता समाधानी आहे, याच्यापुढे आपण काय करू शकणार. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ते योगसूत्र ऐकत होते, म्हणजे रेकॉर्ड लावलं तर ते ऐकत होते. तर त्यांच्यामध्ये ते आतली जे हे आहे ती नक्कीच वेगळ्या, म्हणजे अंतःकरणातून त्यांचं हे वेगळं होतं, बाहेरून ते जरी ह्या जगात नसतील तरी. आणि म्हणून मला खात्री आहे की ते आमच्यामध्ये आहेच असतील. आणि ते जी आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल किंवा जे ज्ञान निर्माण होईल ते सगळं त्यांच्याकडूनच. आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून, मी केवळ त्यांची मुलगी म्हणून सांगत नाही आहे, की त्यांची कन्या असले तरी बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांना आहे. आणि मला आत्तासुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही आता ही साधना चालू ठेवणार. त्यांनी दिलेली जी मोठी एक देणगी आहे आम्हाला आयुष्यातली, ती आम्ही चालू ठेवणार, मी कधीच बंद करणार नाही. तेवढ्यातच मला खूप समाधान मिळालं. कारण बाहेरच्या लोकांनी येऊन एवढं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये ही हॅज टॉट अस सो मच, ही हॅज गिवन अस सो मच नॉलेज, विल कंटिन्यू टू डू. हे मोठं म्हणजे मला आत्मिक समाधान मिळालं की लोकांना आहे, त्यांनी शिकवलेल्यामध्ये काहीतरी एक दृढ असा पाया आहे त्याच्यामध्ये, हे नक्कीच सगळ्यांना समजतं आहे. ते वीक होत गेले, म्हणजे इतका त्यांना फटीग आला, तर फटीगमुळे त्यांना हे की दवाखान्यात न्यावं लागलं की नेमकं काय का फटीग आहे म्हणून. त्याच्यात मग त्याने सांगितलं हा फटीग आला आहे की ती किडनी फेल्युअरमुळे आलेला आहे. ते म्हणाले आत्ता मला काही फरक पडणार नाही फेल्युअर का काय, शेवटी माझी किडनी 96 वर्षाची आहे. मी जसा 96 वर्षाचा तशी माझी किडनी पण 96 वर्षाची आहे. त्यामुळे कुठलं तरी एक शरीरातलं हे कमी होणार, म्हणजे ऑर्गन कुठलं तरी कमी पडणार. तर ते हे असं पडतं आहे, तर ठीक आहे म्हणाले, तुम्हाला काय करायचं, डॉक्टरांनाच ते म्हणाले तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी तुम्हाला आता सोपवतो. मग शेवटी हे बाह्य शरीर आहे, मी आतून पूर्ण जागृत आहे म्हणाले. आणि ते खरंच जागृत होते. माझा भाचा जेव्हा तिथे होता, अगदीच जवळ शेजारी होता, तर त्यालाही म्हणाले ठीक आहे मी आहे तसंच आहे, आणि आता ही वेळ आहे माझी निघायची. इतक्या याच्यात होते ते. वो सिर्फ योगा के गुरु नहीं थे, मतलब वो एक लाइफ गुरु थे. और लाखों लोगों के लिए वो
मतलब ऐसे माँ के समान थे, ऐसा कह सकते। तो उनकी बड़ी मुस्कान हमेशा होती थी। कोई भी प्रॉब्लम हो, गुरुजी वॉज ऑलवेज स्माइलिंग। तो विथ ए बिग स्माइल एंड ए फर्म हैंड, उनके हाथ में लास्ट डे तक इतना ताकत था कि हम सबको लगता था कि ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है जो उनके मुस्कान और उनके हाथ से सॉल्व नहीं हो सकता। तो इतना बड़ा मतलब सिक्योरिटी, कंफर्ट, कॉन्फिडेंस था सबके लिए। इसलिए ये वैक्यूम इतना बड़ा है कि आज हम सबको ऐसे लग रहा है कि, मुझे ऐसा लग रहा है कि आज दोबारा मेरी माँ चली गई है। माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.